ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। पाळधी परिसरात असलेल्या राजकोट फटाक्याच्या गोदामाला भीषण आग। फटाक्याचे गोदाम असल्याने आगीने धारण केले रौद्ररूप। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। सुदैवाने आगीच्या घटनेत जीवितहानीची अद्याप कोणतीही माहिती नाही। जामनेर तालुक्यातील पाळधी परिसरात असलेल्या राजकोट फटाक्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। फटाक्यांचा मोठा साठा असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। आगीमुळे उशिरापर्यंत आकाशात धुराचे मोठे लोळ दिसून येत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग आज सकाळी साधारण 6 ते 7 वाजेदरम्यान लागली। मात्र घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचे सांगितले जाते। सध्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान हे फटाक्याचे गोदाम असल्यामुळे आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, तसेच या ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा उपलब्ध होती का, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे। अरे आता जेव्हा येते ना आम्हाला धंदाचे ओढ उडणार सगळं आज काय चालू खोल रे। अरे खोलना रे, किसने बोला है तेरे को? हाँ अरे खोल खोल बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।